संत गजानन महाराज शैक्षणिक आणि वैद्यकीय समूहामार्फत आज एचजीएम हेल्थ केअर कन्सेशन स्कीमचं आज इथे लॉन्चिंग झालेलं आहे। त्याचा फायदा या येथे कार्यरत असणाऱ्या सर्व स्टाफला होणार आहे, विद्यार्थ्यांना होणार आहे, सर्व समूहासाठी या स्कीमचा फायदा होणार आहे। त्यामुळे येथील स्टाफमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि ही जी योजना ही चालू केलेली आहे खास करून ही स्टाफसाठी चालू केलेली आहे। समूहामार्फत येथील स्टाफ आहे आपल्यासोबत। आज एचजीएम परिवारामार्फत कन्सेशन स्कीम योजना ही लॉन्च केलेली आहे। खास करून यासाठी डॉक्टर यशवंत सर असतील, संजय सर असतील यांच्या प्रयत्नातून ही योजना लॉन्च झालेली आहे। याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो आणि काय सांगाल यांच्या या योजनेबद्दल? आज त्यांनी एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे की एचजीएम स्टाफ मेंबर असतील, फॅकल्टी मेंबर असतील, विद्यार्थी असतील यांच्यासाठी ही फी कन्सेशन स्कीम जी आहे ती राबवलेली आहे। तसेच इथे जे आलेले डॉक्टर प्रीती मॅडम असतील किंवा डॉक्टर भिसे सर असतील यांनी या ठिकाणी असणाऱ्या सर्व सुविधांची माहिती अगदी अल्प वेळामध्ये आम्हाला करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। डॉक्टर प्रीती मॅडम आणि डॉक्टर भिसे सर त्यांनी जे योजना आम्हाला सांगितलेलं आहे ते भरपूरच आम्हाला उपयोगी ठरणार आहे। अलॉंग विथ दॅट आमच्या फॅमिलीला सुद्धा ती कशी राबवली जाईल हे पण त्यांनी सांगितलेलं आहे। थँक्यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन। मी या एचजीएममध्ये 2014 पासून वर्क करते आणि बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं असतं की वर्क करताना फक्त वर्क रिलेटेडच त्यांना विचारलं जातं, पण ह्या कॉलेजमध्ये असं आहे की वर्क प्लस आपले हेल्थचं पण त्यांनी केअर घेतात आणि त्या केअरबद्दल त्यांनी आज त्या स्कीम थ्रू सांगितलेलं आहे। सो यशवंत सर आणि संजय सरांनी खूप चांगली स्कीम लॉन्च केलेली आहे आणि त्या स्कीमबद्दल पाटील मॅडम आणि भिसे सरांनी कशी ती स्कीम काम करते आणि त्याच्याबद्दल काय काय फायदे ते सगळं सांगितलेलं आहे। सो मी एचजीएमचं थँक्यू म्हणते ही स्कीम लॉन्च केल्यासाठी। या धकाधकीच्या जीवनात याच्यामध्ये हेल्थ योजना ज्या राबवली जाणार आहे याच्यामध्ये संस्थेमध्ये ती अतिशय नाविन्यपूर्ण योजना आहे। आत्तापर्यंत कोणत्याच संस्थेनं ही राबवलेली नाही आहे, तर आमच्या संस्थेनं पहिलाच हा उपक्रम राबवलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानते। आणि त्यांनी एक आम्हाला आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी एक सुरक्षा कवच निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। मी प्रोफेसर सचिन चौगुले गेले 10 वर्ष ह्या शिक्षण समूहामध्ये काम करतो आहे आणि मी प्रथमतः हे जे काही पाऊल मॅनेजमेंटनं उचललेलं आहे डॉक्टर संजय सर, डॉक्टर यशवंत सर त्यांचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन करतो। हे जे समाजात आज मॅनेजमेंट जे काही काम करते त्यांचं मी वैयक्तिक माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून त्यांना मी शुभेच्छा देतो। थँक्यू। सर्व समूहाच्या या परिवारासाठी तुम्ही चांगली योजना लॉन्च केलेला आहात। काय योजनेचा फायदा हा आपल्या स्टाफला होऊ शकतो आणि काय सांगाल या योजनेच्या लाभाबद्दल? संस्थेने निर्णय घेतलेला आहे की जो विद्यार्थी असू दे, स्टाफ असू दे, प्राथमिक जरी कन्सल्टेशनला आला तर कन्सल्टेशनमध्ये स्टेट वे आम्ही 50% त्यात सवलत दिलेली आहे। समजा एखादा मेजर आजार असेल, उदाहरणार्थ हार्ट अटॅक असेल, तर हार्ट अटॅक हा आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये समाविष्ट आहे। यदा कदाचित एखादा फॅकल्टीचं, एखाद्या प्राध्यापकाचं जर रेशन कार्ड व्हाईट असेल तर त्यालाही आम्ही या ठिकाणी 30 ते 35% सवलत देणार आहोत। म्हणजे असं नाही की बाबा त्याचं व्हाईट रेशन कार्ड आहे आणि त्याला ट्रीटमेंट मिळणार नाही, तर त्यांनाही आम्ही 30% ते 35% जो काही खर्च होणार त्यामध्ये सवलत देणार आहोत। तसेच जे काही इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे म्हणजे रक्त तपासणी असतील, ECG असेल, इको असेल, तर यामध्ये सुद्धा आम्ही 50% सवलत आमच्या विद्यार्थ्यांना असू दे किंवा व्हाईट रेशन कार्ड असू दे किंवा नॉर्मल कुठल्याही कॅटेगरीचा जो कार्डधारक असेल तर त्यांना आम्ही डायरेक्ट देणार आहोत। आणि याच्यासाठी संस्था कुठलं कार्ड देण्यासाठी पैसे घेणे किंवा त्याच्याबद्दल त्यांच्या पगारातून कुठले पैसे कट करणे किंवा EMI देणे असा कुठलाही प्रकार नाही। स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना ऑपॉर्च्युनिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत। इथल्या स्टाफला, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या जे काही शिक्षक तर स्टाफ असेल यांना एक सुरक्षा कवच देण्याचं काम आज ह्या शिक्षण समूहामार्फत करण्यात आलेलं आहे। आणि यासाठी म्हणून आज डॉक्टर यशवंत चव्हाण असतील, संजय चव्हाण असतील किंवा सुरेखा मॅडम किंवा प्रतिभा चव्हाण असतील, या सर्वांचं सहकार्य या योजनेला लाभलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून इथल्या स्टाफला एक सुरक्षा कवच मिळणार आहे। त्यामुळे येथील स्टाफमध्ये एक आनंदाचं वातावरण आज पाहायला मिळतं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।